प्रणाली आणि माझा दोन्ही फोन पाण्यात भिजले. काहीतरी त्याचा वॉटरप्रूफिंग नव्हता काय माहीत नाही, पण चालू होत नाही आता. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला प्लॅन झाला आहे रिसॉर्टला जायचा. तर कल्याण शिलफाटा रोडवर एक रिसॉर्ट आहे, तिकडे चाललेलो आहे. बरोबर प्रणाली आहे, कृषिका स्विमिंग पूलात जाणार आहे ना. आणि दोन तीन मित्र आहेत आपले. स्लाईड वगैरे वाला असतो तो रिसॉर्ट आहे, पर्सनलवाला नाही आहे जो फक्त स्विमिंग पूल असतो आणि व्हिला वगैरे असं तसं नाही आहे तो. त्यामुळे सगळी लोक असणार आहेत आपल्याबरोबर तिथे. तर रिसॉर्टला पोचलो आणि या कल्याण शिलफाटा रोडवर एवढं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकमध्ये कमीत कमी 30 मिनटं थांबलेलो, अडकून राहिलेलो. गाडी पार्किंगसाठी जागा केलेली आहे इथे. हो, कॅमेरा आहे तो, त्याला काय करताय? तो बंद करतो. विचारलेलं बरं ना. इकडे लॉकर वगैरे सगळी चेकिंग वगैरे झाली, त्यानंतर आतमध्ये सोडलं आणि आता बघू लॉकरची काय सुविधा आहे. लहान मुलांसाठी खूप मस्त आहे. थोड्या वेळाने जाऊया आतमध्ये आपण. तर पहिली भूक लागली, पहिला नाश्ता वगैरे करून घेऊया, त्यानंतर स्लाईड करून निघूया. कारण 2 वाजता मला निघायचं इथून काही करून. मस्त. बालू काय करताय तू इथं? कसं आहे? शाळेतली पिकनिक आले? शाळेतली पिकनिक आले? ओके, नमस्कार. जेव कुठे कर. अरे काय आज सगळे. तर नाश्ता वगैरे झाला, आता चेंज वगैरे करतो आणि डायरेक्ट राईड वगैरे चालू करूया. तर चेंजिंग रूम आहे, सगळं चेंजिंगमध्ये सामान ठेवलं. रूममध्ये आपल्या लॉकर्समध्ये सामान वगैरे ठेवलं आणि बाजूला चेंजिंग रूम पण आहे. इथे चेंजिंग रूम आहे आणि खूप सारे कंपार्टमेंट बनवलेले आहेत चेंजिंगसाठी. शॉवर पण इथेच आहे. चेंजिंग रूम पण आहे, बाथरूम पण तिथेच आहे, शॉवर पण तिथेच आहे. म्हणजे खूप गर्दी जरी असली तरी तुम्ही पटापट उरकणार. हां, चला जावा. आता वरच्या मोठ्या स्लाईडमध्ये जाऊया. 2 अलाउड आहे का? जाऊया मग. तर प्रणाली आणि माझा दोन्ही फोन पाण्यात भिजले आणि काहीतरी त्याचा वॉटरप्रूफिंग नव्हता काय माहीत नाही, पण चालू होत नाही आता.
ह्याच्यात पण घे उभ्या व्हिडिओ. त्यानंतर या व्हेववाल्या राईड आहेत, यातून व्हेव येतात आणि हे आपोआप पुढे जातात तिथून. ते इथून ते बलून घ्यायचे आणि इथून व्हेव येतात, त्या साईडला जाऊन उभं बसायचं आहे. अरे ती कुठे गेली ऋषिका? त्या तिकडे जायचं. इथले पॅकेज मोठ्या माणसांसाठी 1300 रुपये, लहान मुलांसाठी 2.5 ते 4 फीट पर्यंत 900 रुपये आणि 2.5 फुटापेक्षा कमी मुलांसाठी फ्री आहे. या पॅकेज मध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज मील, ब्रेकफास्ट, लंच आणि टी असणार आहे आणि लॉकरचा रेंट 200 रुपये पर लॉकर असणार आहे आणि सकाळी 10 ते 5 रिसॉर्टचा टाइम आहे. सर्कल सर्कल सर्कल. ह्या राईडमध्ये बसला जाऊया वरती. तिथून हे सगळं बलून घेतला मोठा. हा एवढा वजन घेऊन वर जायचा आणि परत खाली यायचा घसरून. खाली प्रॉपर वेट वगैरे चेक केलं आणि वेटनुसार ते माणसं बसवतात. थांब रे. ती स्लाइड झाली. आता या स्लाइडवर जातोय. ही सगळ्यात मोठी आहे. ही सगळ्यात खतरनाक आहे. एकदम असा 90 डिग्री आहे ही. ही खतरनाक आहे एकदम. त्यानंतर इथे 1 ते 3 जेवायचा टाईम असतो. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जेवून येऊ शकता. 1 वाजले की पहिलंच जेवायला जावा, कारण नंतर गर्दी होऊ शकते. पण सॅटर्डे संडे आलात तर लाईन भेटेल जास्त तुम्हाला. पण मधल्या दिवशी एवढी लाईन नसते. म्हणजे प्रॉपर अरेंजमेंट आहे बसायची. लेट जरी गेलात तरी तुम्हाला प्रॉपर बसायला भेटेल. आणि इथे आता गोळा खातोय आम्ही. नाही मँगो नका देऊ, कच्ची काय द्या आणि 2 मलाई. क्रीम मध्ये काय क्रीम कलर नाही कुठला ना. हां ऋषिका जा. हे कुठे गेलं तुला? घे मला दाखव कसं लागतंय. तर आता जेवायला चाललोय आणि पटापट 10 मिनिटात जेवण करून आम्हाला निघायचं आहे वरळीला. तर माझ्या अर्धवट सोडून चाललोय. समोर रेन डान्स वगैरे चालू आहे तिकडे मस्त.
आम्हाला पोचायला लेट झाला, फुल गर्दी झाली इकडे जेवायला. रस्ताच आहे रस्ता वगैरे नाही. दूध त्यानंतर इथे असं गेम वगैरे पण खेळू शकता, पण ते पेड आहेत. बाकी पाणी वगैरे पाहिजे असेल तर पाणी पण तुम्हाला विकत घ्यायला लागतं. त्यानंतर थंड पाण्याचे कूलर जागोजागी लावलेलेच आहेत, तिथूनही पाणी घेऊ शकता. एकदा एक बॉटल घ्या, तीच बॉटल तुम्ही भरून यूज करू शकता तिथे. त्यानंतर आम्ही आता जायला निघतो आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टाईम असतो याचा. आणि राईड वगैरे बघितलं सगळ्या सेफ आहेत, म्हणजे रिक्स वगैरे नाही आहे. तर येऊ शकता. मी नंबर पण मेन्शन करतो आहे खाली, तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ॲडव्हान्स बुकिंग पहिलं करून या. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग जर केलं तर त्यांना किती लोक येतात त्यानुसार क्वांटिटीचं जेवण वगैरे बनवायला बरं पडतं. बुधवारचं आलो तरी एवढी गर्दी होती, म्हणजे सॅटर्डे संडे आलं तर किती असेल लक्षात घ्या. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग केलेली बरी. त्यानंतर दोन्ही ठिकाणी चेंजिंग रूम तुम्हाला मिळतात. लेडीजचं वेगळं आहे, जेंट्सचं वेगळं आहे, लॉकर रूम वेगळं आहे. नाही, लॉकर रूम कॉमन आहेत तिथे. त्यानंतर इथे पार्टीसाठी हॉल वगैरे आहे. जर तुम्हाला जर काही लग्न वगैरे असेल त्यासाठी तुम्हाला ही जागा मिळू शकते. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.